जसजशा निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतसं स्थानिक पातळीवर राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं बदलताना पाहायला मिळते। आता रायगडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर रायगडमध्ये एक वेगळी युती सध्या जन्माला आलेली पाहायला मिळते आहे। ती आहे अर्थातच वेगळ्या पॅटर्नची। रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर वाद काही केल्या मिटत नाहीये। गोगावले विरुद्ध तटकरे हा राजकीय वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे कर्जतमध्ये दादांनी शिंदेंची फारकत घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी केली। या नव्या युतीमुळे कोकणात महायुतीचं समीकरण पूर्णपणे बदलले। आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेना ठाकरेंच्या झेंड्याखाली लढल्या जाणार आहेत। याची घोषणा कर्जतमधील रेडियन ब्लू रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आली। उपमुख्यमंत्री शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील घटक पक्ष एकत्र आल्याची चर्चा ही सुरू झाली आहे। महायुतीमध्ये असताना शिंदे शिवसेनेचे जे आमचे कर्जत तालुक्याचे आमदार आहेत ते वारंवार वक्तव्य करत असतात की आम्हाला राष्ट्रवादी बरोबर युती करायची नाही, आम्हाला राष्ट्रवादीला सोडून निवडणूक लढवायची। म्हणूनच आम्ही सुद्धा बाकी सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्हाला निवडणुकीची खऱ्या अर्थाने आम्ही तयारी करतोय आणि या निवडणुकीला आम्हाला खऱ्या अर्थाने सामोरे जायचंय। यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येण्यासाठी आम्ही तयारी करतोय।